मैत्रिणींनो, सॅटर्डे संडे 2 दिवसाची सुट्टी होती आणि आम्ही गावी आलेलो आहे. आणि गावी आलं की कसं प्रसन्न वाटतं. आणि आषाढ महिना चालू असल्यामुळे आज माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने बनवलेली चकलीचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. 2 दिवसाची सुट्टी असेल तर लगेच संपते, त्यामुळे सासूबाईंनी भाजणी अगोदरच बनवून ठेवलेली आणि त्या भाजणीची चकल्या फक्त आज आम्ही बनवणार होतो. पारंपरिक पद्धतीने बनवलेली भाजणीची चकली, कमी तेलकट आणि खुसखुशीत, तेलामध्ये न पसरणारी. आता चकलीसाठी लागणारं जी भाजणी आहे ती कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी या अगोदरही अपलोड केलेला आहे. आज फक्त जी भाजणी बनवल्या त्याची चकली फक्त बनवून दाखवणार आहे, कारण सॅटर्डे संडे सुट्टी होती, 2 दिवसासाठी गावी गेलेली आणि सासूबाईंनी भाजणी अगोदरच जी काय आहे ती बनवून ठेवलेली आणि नंतर आम्ही त्याच्या चकल्या ज्या आहेत बनवलेल्या आहेत त्याचं प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. भाजणी कशी बनवायची तोही व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे. आणि सासूबाईंची जी भाजणी बनवण्याची पद्धत आहे खूप छान आहे. अशा जर चकल्या बनवल्या तर खुसखुशीत होतात, कमी तेलकट अशा या चकल्या, कमी तेल पिणाऱ्या या चकल्या होतात. आणि चकल्या पाहता क्षणी अगदी काटेरी अशा झालेल्या आहेत, खुसखुशीत तर झालेल्याच आहेत. आषाढ महिन्यात घाऱ्या आणि कापण्या बनवल्या जातात, तशाच आज आम्ही चकल्या बनवलेल्या आहेत. तर चकल्या खुसखुशीत झालेल्या आहेत. चला तर मग आपण त्या कशा बनवल्या ते पाहूया. तुम्हाला मी डाळ आणि तांदूळ त्याचं प्रमाण आहे ते सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. 1 किलो जर तांदूळ असेल तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची, 250 ग्रॅम जी आहे ती उडदाची डाळ घ्यायची आहे, उडीद डाळ घ्यायची आणि 100 ते 150 ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची आहे. 1 वाटी पोहे त्यामध्ये घालायचे, 1 वाटी फुटाणे घालायचे आहेत, म्हणजे फुटाण्याची जी डाळ आहे ती 1 वाटी त्यामध्ये घालायची आहे. बाकीचं ओवा, जिरे, तीळ तुम्ही नंतर त्यामध्ये ॲड करू शकता. अशा पद्धतीने हे सर्व डाळी तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे, सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आणि थोडेसे सुकले की ती मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे. आणि जी भाजणी आपण बनवली थोडीशी थंड झाली की ती गिरणीतून दळून आणायची. हे पीठ जे आहे ते सासूबाईंनी मी गावी जाण्या अगोदरच बनवलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ जे आहे ते वापरून घ्यायचं आहे. मग त्यासाठी हे बघा चकली मसाला आम्ही जो आहे तो विकतच घेतलेला आहे. आणि हे बघा पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये हे पीठ छान असं वैरून घ्यायचं. त्या अगोदर थोडासा ओवा घातला, थोडेसे तीळ घालायचे, थोडेसे लाल तिखट आहे तिखट ते त्यामध्ये घातलेलं आहे. आम्हाला तिखट बनवायचे त्यामुळे आम्ही तिखट वापरलं. तुम्ही नुसता चकली मसाला असेल तर वरून तिखट घालण्याची गरज नाही. आणि हा बघा चकली मसाला घातला आणि 1 चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे. 2 किलो भाजणीचं पीठ होतं, त्यासाठी साधारणतः 7 ते 8 ग्लास पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. आणि गरज वाटली तर वरून थोडंसं तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता. चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं, थोडंसं तीळ घातले आणि उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि पातेलं जे आहे ते खाली घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने पीठ आपल्याला वैरून घ्यायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये जर पीठ अशा पद्धतीने वैरून घेतलं तर बनवलेल्या चकल्या छान खुसखुशीत होतात. हे बघा थोडंसं कोरडं वाटत असेल परंतु पीठ गरम होतं, थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छान असं पीठ हे एकसारखं त्याचा एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा यामध्ये आणखी पीठ घालायची गरज नाही किंवा वरून पाणीही घ्यायची गरज नाही. गरज वाटली तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने पीठ एकसारखं एकजीव करून घ्यायचं आणि छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. चकल्याचा हा जो साचा आहे त्यामध्ये पीठ घातलं आणि अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये चकल्या बनवायच्या आहेत त्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत. न तुटणाऱ्या एकसारख्या चकल्या बनवता येतात. आता मी काय केलेलं, मोबाईल हातामध्ये पकडलेला, ट्रायपॉड घेऊन गेली नव्हती आणि सासूबाई या बघा चकल्या बनवत होत्या आणि मी चकल्या तळून घेणार होती. कसं घरामध्ये सगळे एकत्र असले की कोणी ना कोणी मदतीला असतं, त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही म्हणजे मदतीला प्रत्येकजण होतंच. हे बघा सासूबाई अशा पद्धतीने पाडत होत्या. परत नंतर मी चकल्या पाडलेल्या आहेत कारण मला कॅमेरा पकडायचा होता म्हणून मी सुरुवातीला अशा पद्धतीने त्यांच्याकडून थोड्याशा पाडून घेतलेल्या आहेत. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि ज्यावेळी आपण चकल्या तळून घेतो त्यावेळी कडकडीत गरम केलेलं तेल असावं, म्हणजे चकल्या तेल पित नाही, छान अशा खुसखुशीत तळल्या जातात. तेल गरम झालेलं आणि आपल्याला या चकल्या हाय फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी चकल्या अशा तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान अशा हाय फ्लेमवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर पीठ भिजवून घेतलं तर तेलामध्ये चकल्या पसरतही नाहीत आणि एकसारख्या होतात, तुटत नाहीत आणि खुसखुशीत होतात. बघा हे बघा चकल्या थोडंसं जे चकलीभोवती जे बुडबुडे आहेत तेलाचे ते म्हणजे फेस आहे तो कमी झाला की आपल्याला त्याची बाजू थोडीशी पलटून घ्यायची आणि पूर्णपणे ज्यावेळी त्याचे बुडबुडे कमी होतील त्यावेळी चकल्या तळल्या की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने चकलीला काय होतं की तेल जर गरम झालं नसेल तर चकली तेलामध्ये पसरते
हाय फ्लेमवरती त्या चकल्या तळून घ्याव्या लागतात, नाहीतर मिडियम फ्लेमवरती जर चकल्या तळण्यासाठी ठेवल्या तर चकल्या कसं तेलकट होतात. पीठ जर थोडंसं कोरडं जर वाटलं ना तर काय करायचं, पाणी गरम करायचं आणि थोडंसं गरम पाण्याचा हात घ्यायचा आणि पिठाचा जो आहे तो एकजीव करून घ्यायचा. जास्त प्रमाणात आम्ही ज्यावेळी बनवत असतो त्यावेळी काय करतो, पाणी जास्त गरम करण्यासाठी ठेवतो आणि गरम झालेलं पाणी थोडंसं 2 ते 3 ग्लास एका साईडला काढतो आणि पीठ वैरत असताना जर आपल्याला वाटलं की पाणी कमी पडतंय तर वरून ते गरम केलेलं पाणी नंतर आम्ही ॲड करतो. कारण जास्त प्रमाणात करताना कधी कसं होतं की त्याचा अंदाज पण चुकण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने हे बघा थोडंसं त्याचा जो आहे ते बुडबुडे कमी झालेले आहेत आणि चकल्या छान अशा तळलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला चकल्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा किती छान अशा चकल्या झालेल्या आहेत. या थोड्याशा थंड झाल्या की मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते, किती खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तेलामध्ये न पसरणाऱ्या कमी तेलकट आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार आहेत. याच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घेतल्या आणि हे बघा कमी तेलकट आहेतच आणि खुसखुशीतही आहेत बघा या चकल्या. चकलीची भाजणी कशी बनवायची या अगोदर मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ही जी पद्धत आहे ती सासूबाईंची पद्धत आहे. खूप छान चकल्या होतात आणि नेहमी मी ज्यावेळी बनवते ना याच पद्धतीने बनवते. सर्व चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि खूप छान अशा झालेल्या. हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.